नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आता ही सर्वात मोठी अपडेट जी आहे पोलीस भरती 2025 याची एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. हो मित्रांनो, तुमची एक्झाम दिनांक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली असून तुमची परीक्षा या ठिकाणी 2 टप्प्यात होणार आहे. ते कशा प्रकारे होणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील. तर पोलीस भरती 2025 याच्या परीक्षेबाबत एक परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकानुसार काही जिल्ह्यांची जे एक्झाम आहे हे लवकरच होणार आहे आणि त्याचा संभाव्य दिनांक पण या ठिकाणी जाहीर केलेला आहे. बाकी जिल्हे जे आहेत, बाकीचे काही घटक राहणार आहे त्यांची एक्झाम नंतर होणार आहे. तर बघा मित्रांनो, उपरोक्त विषय अनुसरून 2024 पोलीस शिपाई भरती पोलीस शिपाई पदाकरिता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराची खालील नमूद घटकातील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, तर याची म्हणणं आहे की शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे पोलीस शिपाई या पदाकरिता. ठीक आहे, अशा घटकांनी लेखी परीक्षा दिनांक 14 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता घ्यावयाचे प्रस्तावित आहे. तर ज्या घटकाची मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे त्या मैदानी चाचणीने जे एक्झाम आहे ते 14 मार्च, लक्षात ठेवा, 14 मार्च 2026 पर्यंत घेण्यात यावे. 14 मार्च ही तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रस्तावित म्हणजे संभाव्य तारीख आहे, यामध्ये बदल पण होऊ शकतो. त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करून परीक्षेसाठी 1:10 या प्रमाणात पात्र उमेदवाराची यादी तयार करून कार्यालयास व महा-IT विभागास दिनांक 28 फरवरी 2026 पर्यंत सादर करावी. तर मित्रांनो, काही ठिकाणी मैदानी चाचणी अजून सुरूच आहे, पण काही ठिकाणी मैदानी चाचणी या ठिकाणी झालेली आहे आणि ज्यांची मैदानी चाचणी झालेली आहे त्यांनी 28 फरवरीपर्यंत जे विद्यार्थी पात्र झालेले एक्झामसाठी त्यांची यादी मागविण्यात आलेली आहे. ठीक आहे, 28 फरवरी या ठिकाणी तारीख सांगितलेली. 28 फरवरीची त्यांना ती संपूर्ण यादी जाहीर करावी लागणार आहे महा-ITला. या ठिकाणी पोलीस आयुक्त सोलापूर शहर, नंतर छत्रपती संभाजीनगर शहर, पोलीस अधीक्षक पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सांगली, सोलापूर ग्रामीण, धुळे, अहिल्यानगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर ग्रामीण, भंडारा, वर्धा, गोंदिया, लोहमार्ग, पुणे व नागपूर. तर मित्रांनो, या ठिकाणची जे एक्झाम आहे हे 14 मार्चला होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. ठीक आहे, जर याची जी मैदानी चाचणी जर सुरू असेल, ठीक आहे, जर या घटकाची जर मैदानी चाचणी आताही सुरू असेल आणि ही मैदानी चाचणी 28 फरवरी पूर्वी जर पूर्ण होत नसेल तर यांचा पण एक्झाम दिनांक पुढे जाऊ शकतो. लक्षात ठेवायचं, यांचा पण एक्झाम दिनांक पुढे जाऊ शकतो, कारण अजूनपर्यंत मैदानी चाचणी सुरूच आहे बाकी जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, काही जिल्ह्यांची मैदानी चाचणी झालेली आहे, त्यांनी आपला कट ऑफ पण या ठिकाणी जाहीर केलेला आहे, पात्र यादी पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे. अजूनपर्यंत नागपूर ग्रामीणची पात्र यादी आलेली नाही आहे, शहरची पण आलेली नाही आहे, त्यांची मैदानी चाचणी या ठिकाणी सुरूच आहे. लक्षात ठेवायचं, ज्यांची मैदानी चाचणी होणार आहे 28 फरवरीपर्यंत त्यांचीच या ठिकाणी एक्झाम 14 मार्चला होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. 28 फरवरीपर्यंत यादी प्राप्त झाली नाही तर समजून जायचं की ही जी तारीख आहे हे पुढे जाणार आहे 100%. ठीक आहे, त्यामध्ये अमरावती ग्रामीणचा उल्लेख नाही आहे, नवी मुंबईचा पण उल्लेख नाही आहे, CP मुंबईचा पण उल्लेख या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, ह्या ज्या एक्झाम आहे दुसऱ्या टप्प्यात होऊ शकते, पण या ज्या एक्झाम आहे याची जर मैदानी चाचणी अगोदर वेळेत झाली म्हणजे 28 फरवरीपर्यंत झाली तर यांची एक्झाम 14 मार्चला होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे असं समजून जायचं. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, 14 मार्च संभाव्य तारीख आहे, प्रस्तावित आहे. 100% तुमची एक्झाम या ठिकाणी होणार असं समजू नका. आणि महत्वाचं, यांनी जे घटकाचे नाव खाली दिलेले आहे यांची जर मैदानी चाचणी 28 फरवरीपर्यंत पूर्ण झाली तरच त्यांची एक्झाम 14 मार्चला घेण्यात येणार आहे. तर 28 फरवरीपर्यंत जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र झालेले त्यांची यादी या ठिकाणी जाहीर करणे अनिवार्य आहे. जर 28 फरवरीपर्यंत या घटकाची मैदानी चाचणी पूर्ण झाली नाही तर यांची पण एक्झाम जी आहे ते 14 मार्चला होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तर यामध्ये अमरावती ग्रामीणची नाही आहे, CP मुंबईची नाही आहे, नवी मुंबईची नाही, तसंच SRPFची पण नाही आहे, कारागृहाची पण नावे या ठिकाणी नाही आहे. तर असे बरेचसे घटक आहे की त्यांची अजून मैदानी चाचणी पूर्ण व्हायची आहे. तर याबाबतची आणखी काही अपडेट आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.